अरे बांधा. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा दोघंही आता एकत्र झोपण्यासाठी भांडणं करत असतात. म्हणजे नंदिनीला बेडवर झोपायचं असतं, पण जीवाचं असं म्हणणं असतं की आपण आता म्हणजे एकाच बेडवर झोपायचं, पण नंदिनीला हे मान्य नाही आणि तिला खाली पण झोपायचं नाही आहे. तर त्यावर जीवा म्हणतो की हे बघ, ही रूम माझी आहे, हा बेड माझा आहे आणि त्यात तू माझं डोकं खात आहेस, मी पण खाली नाही झोपणार, मग आपण दोघं एकत्र झोपायचं का? असं बोलल्यावर नंदिनी एकदम धक्क्याने त्याच्याकडे पाहू लागते आणि ती म्हणते की तुम्ही असं बोलताय की जसं की आपण नवरा बायको आहोत. आता आपल्यामध्ये हे नातंच नाही आहे, तर तुम्ही कोणत्या हक्काने मला इथे झोपायला सांगताय? आपला डिवोर्स होणार आहे हे विसरला आहेत का तुम्ही? आणि आपल्यामध्ये मैत्रीचं नातं पण आता होऊ शकत नाही. त्यामुळे आणि एक सांगते तुम्हाला की मी का खाली झोपायचं, मी झोपणार नाही. मग आता जीवा आणि नंदिनी असं म्हणत असतात की एकत्र रूममध्ये जे दोघं पार्टनर राहतात ना, त्याला काय म्हणतात? मग आता नंदिनी म्हणते की रूममेट्स म्हणतात आणि रूममेट्स एकत्र एका बेडवर झोपू शकतात. मग आपण मध्ये ना त्याला काहीतरी इलाज करू शकतो. मग आता जीवा म्हणतो ठीक आहे, मी आता इथे उशा लावतो, तुम्ही त्या बाजूला आणि मी ह्या बाजूला. नंदिनी म्हणते उशी इथे लावाल आणि डोक्याखाली काय घ्यायचे मी, मला अशी झोप नाही येणार. नंदिनी खूपच रागात बोलत असते, तर जीवा थोडंसं मस्करी आणि थोडंसं सिरियस असं दोन्ही तो एकत्र टोनिंगमध्ये नंदिनी बरोबर बोलत असतो. पुन्हा आता नंदिनी आणि जीवामध्ये भांडण व्हायला लागतं, कारण तो उशी ठेवत असतो आणि नंदिनी म्हणते की उचला अगोदर त्या उशा. तुम्हाला काय वाटलं, मला झोप येणार आहे का बिना उशीची? नाही, मी असं बिलकुल मला चालणार नाही, पटकन त्या उशा काढा. मग आता जीवा विचार करतो की मग उशी पण नाही ठेवायची, हां, आणि मग मध्ये काय ठेवणार आहात, ब्लँकेट ठेवू का? नंदिनी मध्ये आणि मग आता असं होतं की नंदिनी आता तिथेच वाट बघत थांबते, कारण नंदिनीला असं वाटतं की आता जीवा इथे काय ठेवणार आहे आणि म्हणून ती बघू लागते. तेव्हा जीवा आता मोठा असा फाईलचा पंच आणतो आणि त्या फाईल आता आणता नेमकंच आता नंदिनीला जोरात त्याचा धक्का लागतो आणि त्याच्या हातातल्या फाईल खाली पडतात. त्यामुळे आता नंदिनीला खूपच चीड आलेली असते, पण त्याच वेळेला जीवासुद्धा खाली पडणार असतो. नंदिनी पटकन पुढे हात करते आणि त्याला वाचवते आणि मग जीवा एकटक आता नंदिनीकडे पाहू लागतो आणि नंदिनी पटकन त्याच्यापासून वेगळी होते. त्यानंतर पुन्हा आता नंदिनी म्हणते की हे काय, आता मध्ये फाईल ठेवणार आहात का? काय हो, तुम्ही काही उचलताय आणि काही ठेवण्याचा प्रयत्न करताय? आपण तिथे झोपणार आहोत आणि तिथे कामाच्या फाईल कशाला हव्यात? जीवा म्हणतो की मग काय ठेवू मी? उशी ठेवली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, फाईल ठेवली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, मग मी काय करणार आहे? त्यावर नंदिनी म्हणते की हे बघा, मला काही सांगू नका, तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवा आणि काय करायचे ते करा. नंदिनी लगेच आता झोपून घेते आणि ह्या बाजूला तोंड करते, म्हणजे जीवाच्या विरुद्ध दिशेला. सेम आता दुसरीकडे काव्य आणि पार्थचं पण असंच भांडण होत असतं, कारण पार्थचं पण असंच म्हणणं आहे की तुम्हाला खाली सगळं झोपू शकता, मी माझा बेड सोडणार नाही. त्यावर काव्य म्हणते की असं कसं? अहो, तुम्ही ह्या रूममध्ये आहात, मी पण ह्याच रूममध्ये आहे ना, आणि एकच बेड असल्यावर काय करायला पाहिजे? एकाच बेडवर दोघंजण ॲडजस्ट नाही करू शकत का? त्यावर पार्थ म्हणतो की काय वाटतं का तुम्हाला? आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं पण नाही आहे, आपण डिवोर्स साईन केलं आहे आणि एकाच बेडवर झोपायचं म्हणताय? काव्य म्हणते की हे बघा, मला तसं म्हणायचं नाही आणि वेगळा अर्थ काढू नका. आणि एकाच रूममध्ये राहणाऱ्या पार्टनर हे रूममेट्स असतात, त्यामुळे रूममेट्सला समान अधिकार असतो. मग पार्थ म्हणतो की तुम्हाला जिथे झोपायचं तिकडे झोपा, ही रूम माझी आहे आणि हा बेड पण माझा आहे, त्यामुळे मला कुठे झोपायचं हे मी बघेन, तुम्ही नका सांगू की मी कुठे झोपायला पाहिजे. त्यावर काव्याला पण राग आलेला असतो. ती म्हणते की तुम्ही ना माझं विनाकारण डोकं खाऊच नका, कारण मी खाली झोपणार नाही. भलेही रूम तुमची असेलही, पण 6 महिने तुम्हाला ते ॲडजस्ट करावंच लागणार आहे आणि 6 महिने आपण रूममेट्समधून म्हणून राहणार आहे, तर मलासुद्धा तुमच्याशी ही अशी अरेरावी चालणार नाही विनाकारण. तुमची ही बडबड मी ऐकूनच घेणार नाही. तेव्हा आता काव्य आणि पार्थमध्ये सुद्धा वादच होत असतो. तर पुढे आता पुन्हा नंदिनी आणि जीवाचं सीन दाखवलं आहे की दोघं पण आता लाईट ऑफ करतात आणि झोपण्याचा प्रयत्न करत असतात. पण अचानक आता जीवा हळूहळू असं म्हणजे नंदिनीकडे तो ऑब्झर्वेशन करत असतो आणि नंदिनीसुद्धा झोपलेलीच नसते. ती पण मनात विचार करत असते की कसं चाललं आहे आमच्या लाईफमध्ये, म्हणजे 6 महिन्याने डिवोर्स होणार आहे आणि आता 6 महिने असेच काढणार आहे का? मग अचानक आता ती उठते आणि उशी घेऊन आता बाहेर जाणार असते. त्यावेळेला जीवा म्हणतो की काय झालं तुम्हाला? नंदिनी म्हणते मला नाही झोप येते इथे, मी चालली, मी बाहेर जाऊन झोपणार. परत जीवा म्हणतो की काय नंदिनी, अहो माझ्या घरचे तुम्हाला बघतील आणि परत डाऊट घेतील ना, प्लीज असं नका करू, करा ना इथे ॲडजस्ट. तेव्हा नंदिनी म्हणते की असं ॲडजस्टमेंट मला नाही जमणार आणि हा काही 1 दिवसाचा प्रश्न नाही आहे, पूर्ण 5 महिने घालवायचे आहेत अजून. मग जीवा म्हणतो की मग काय करणार आहात, माझ्या घरच्यांना समजलं तर? मग नंदिनी म्हणते ठीक आहे, राहते मी ह्याच रूममध्ये बस. तर दुसरीकडे आता पुन्हा काव्य आणि
पार्थ हे दोघंही आता तेही तसे झोपलेले असतात. पण नेमकं आता काव्य ज्या साईडला डोकं करते तिकडे आता हा पार्थ पाय करतो. तेव्हा काव्य म्हणते की ही कोणती पद्धत आहे झोपण्याची. त्यावर पार्थ म्हणतो की हे बघा, तुमचा कान माझ्या तोंडाजवळ असेल आणि चुकून जर मी घोरायला लागलो तर काय कराल? एकतर तुम्ही घाबराल किंवा माझ्यात एक वाजवून द्याल. त्यापेक्षा मला घोरायची सवय आहे आणि म्हणून मी तुमच्या विरुद्ध दिशेला झोपतो. मग काव्य म्हणते की हो का? अचानक आता काव्य तिचा केसांचा क्लिप काढते आणि केस मोकळे करत असते आणि पार्थ तिला असं तिरप्या नजरेने पाहत असतो. मग काव्याचे हे लक्षात आल्यावर ती त्याला इग्नोर करायला लागते आणि मग आता दोघांमध्ये आता बऱ्याच वेळ असं डोळ्यांच्याच इशाऱ्याने ते एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण इकडे पार्थ मात्र एकच त्याचं चालू असतं की तुझी बडबड आता मला 6 महिने ऐकावी लागेल. तर मग आता काव्या म्हणते की काय, मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? आता एकतर घरात पण सांगायचं नाही आहे आणि डिवोर्स साईन झाला आहे तर 6 महिने एकत्र राहावंच लागणार आहे. तर इतका प्रॉब्लेम होतोय का तुम्हाला? मग आता ते दोघेही पुन्हा उठू लागतात आणि मग आता पार्थ म्हणतो की तुम्हाला जे करायचे ते करा, मी कोण आहे तुम्हाला सांगणारा? आणि आपण ना फक्त क्लासमेट होऊ शकतो, लाईफ पार्टनर नाही, रूम पार्टनर आहोत फक्त आपण, त्यामुळे माझ्यावर जास्त अधिकार गाजवूच नका. मग आता अचानकपणे काव्य सिरियस होते आणि तिला धडकीच भरते. कारण पार्थ एकदम तोडण्याची जी काही भाषा वापरत असतो की आपलं नातं तुटणार आहे, म्हणूनच आपण एकत्र कधीच येऊ शकत नाही, पण घरच्यांमुळे आपल्याला शांत बसावं लागते. आणि हे सगळं बोलल्यावर काव्य मात्र इथे घाबरते आणि म्हणते की बापरे, माझ्या आयुष्यात 6 महिन्यांनी असं काहीतरी चेंज होणार आहे आणि आता तर मला ते सहनच होत नाहीये. ती गोष्ट समोर आली तर खूप भीती वाटते. आणि मग आता पुढे नंदिनी आणि मानिनी ह्या दोघीही बोलत असतात. तर आता मानिनी इकडे नंदिनीला म्हणत असते की काय ग नंदिनी, काय करत आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते की आई, मला तुम्ही सांगा ना, काल तुम्ही बाबांबरोबर डिनरला गेला होतात ना, मग मजा आली का? रोमांस वगैरे केला की नाही? तेव्हा आता तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की भरपूर रोमांस केलाय. त्या खूप लाजत असतात आणि नंदिनी म्हणते की आई, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की तुम्ही किती मजा केली असेल. तेव्हा आता लगेच मानिनी म्हणतात की हो ना अगं, जीवाला ना चुलीवरची भाकर खूप आवडते, त्याला हिरव्या भाज्या नाही आवडत. पण मग आज बेत काय आहे माहिती आहे का नंदिनी? आज ना मशरूम बनवणार आहे, तवा मशरूम. त्यावर नंदिनी म्हणते हो का, पण आपण तर मटार सोलतोय, मग मटार पण बनवणार होते ना? मग आता मानिनी म्हणतात की अगं ह्या घरात असं आहे ना, काहींना एक पदार्थ आवडतो तर काहींना दुसरा. आता तुझ्या बाबांचं कसं आहे, त्यांना तवा मशरूम खायचं होतं, म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की मी मटार नाही तर तवा मशरूम खाणार आणि जीवाला पण हे खूप आवडतं. नंदिनी म्हणते हो, जीवांना हे खूप आवडतं. मग मानिनी म्हणतात हो, तुला पण माहिती आहे ना हे? अगं मला एक सांग नंदिनी, जर तुमची ॲनिव्हर्सरी असेल तर तू जीवाला काय गिफ्ट देशील? तेव्हा आता नंदिनी जरा 1 मिनिटासाठी शांतच बसते. ती विचार करत असते की बापरे, आई 1 वर्षापर्यंत पोहोचल्या, पण काही दिवसांनी म्हणजे 6 महिन्याने आमचा डिवोर्स होणार आहे आणि आई तर हे स्वप्न बघते की 1 वर्षानंतर काय गिफ्ट द्यायचं. नंदिनीला काहीच सुचत नसतं. ते आता नजर चोरत असते. तेव्हा मानिनी म्हणतात काय गं नंदिनी, एक नवऱ्याला एक गिफ्ट देण्यासाठी इतका विचार करावा लागतो का? बोल ना, काय देशील माझ्या मुलाला? तेव्हा नंदिनी म्हणते की त्यांना जे आवडेल ते. मानिनी म्हणतात अरे, म्हणजे तू त्याला सरप्राईज नाही देणार, त्याला असं विचारून गिफ्ट घेऊन देणार का? शी, मग कसली मजा आली का नंदिनी त्यात? अगं नवऱ्यांना ना असं सरप्राईज गिफ्ट द्यायचं असतं, त्यांना सांगायचं पण असतं की आपण काय घेतोय ते. आणि वाढदिवसाच्या दिवशी असं सरप्राईज दिलं ना की बघ नवरा बायकोमध्ये कसं प्रेम वाढतं, खूप छान असा बॉन्ड तयार होतो. आमचीही लाईफ अशीच होती अगं. तुझे सासरे आहेत ना हे बाबा, ते ना खूप रोमॅन्टिक आहेत. म्हणजे ते मला कधीच असं कळू द्यायचे नाही की ते माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देत आहेत. आणि म्हणूनच आमचं नात्यात बघ ना आत्तासुद्धा किती प्रेम आहे. ह्या वयात म्हणजे सुना मुलाचा म्हणजे संसार चालू असताना सुद्धा आम्ही बघ ना कसं फिरतो, मजा मस्ती करतो, नाही का? तर पुढे आता मानिनी आणि नंदिनीचं बोलणं चालू असतं. नंदिनी आता खूपच अशी विचार करून बोलत असते. मग मानिनी म्हणतात की नंदिनी, अगं काय होते तुला? नवऱ्याला गिफ्ट द्यायला इतका विचार करावा लागतो का? बाई आमचं बरं होतं, हे तर मला काही कळूनही द्यायचे नाही, पण सरप्राईज मात्र भेटायचं हं मला. त्यांना कसं बाहेरचं फूड खूप आवडायचं, म्हणून मग डिनरला जाणं तर व्हायचंच आणि मग काही असलं की लगेच गिफ्ट आणून देणार. अजूनही तसेच आहेत ते, तू बघितलं असशील ना? नंदिनी म्हणते हो. मग आता नंदिनी विचार करत असते आणि मानिनीला थोडं जाणवतं की नंदिनी कुठेतरी थोडी मनातून म्हणजे अशी नर्वस झालेली आहे, पण त्या काही समजू देत नाही तिला. पण त्यांनाही असं वाटतं की अजून नवीन नवरा बायको आहेत, म्हणजे अजून रुळलेले नाही आहेत असं त्या समजून घेतात. तर अचानकपणे पिहूचा रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि मग आता मानिनी म्हणतात की बापरे, पिहूला काय झालं असेल का नंदिनी रडायला? नंदिनी म्हणते हो नाही, पिहू ना खूपच हादरली हो, एकतर तिचं मनातून कसं काढायचं हे समजतच नाहीये. मानिनी म्हणतात की नंदिनी कर ना गं काहीतरी, हे तुला जमू शकतं, तूच हे हँडल करू शकतेस. कारण आमच्यासारख्यांना पिहू काही बोलेल असं वाटत नाही, पण तू तिच्या मनातलं काढशील का गं? बघ ना एकदा तिला भेटून, कारण तिची अशी अवस्था मला बघवतच नाहीये. नंदिनी म्हणते हो आई, मी सुद्धा तेच ठरवते की
तिला असं एकांतात भेटून विचारायला पाहिजे. मागच्या वेळेला मी गेली होती पण माझं आणि तिचं बोलणं झालेलंच नाहीये. मग आता नंदिनीला मनात आठवतं की कशाप्रकारे पिहूला रम्या असा हात पिरगळून मारायचा प्रयत्न करणार होती, तिच्यावर दादागिरी करून ओरडत होती. हे नंदिनीने स्पष्टपणे ऐकलेलं पण असतं, पण नंदिनी सध्या मानिनीला काही सांगत नाहीये. पण ती मनातच म्हणते की असं काहीतरी सत्य आहे की रम्याचं पिहूला माहिती पडलंय आणि पिहूला ते सांगायचं होतं, पण रम्या समोर असल्यामुळे ती मला सांगू शकलेली नाहीये. पण आता नक्की रम्याबद्दलचं असं काय सत्य आहे आणि पिहू कोणत्या गोष्टींमुळे इतकी खचलेली आहे, इतकी घाबरली आहे, हे आता शोधून काढायलाच पाहिजे. मग आता नंदिनी इकडे रूममध्ये येते आणि जीवाला सांगते की आज पिहू खूप रडत होती. माहीत नाही, पण ती अजूनही त्याच गोष्टींमध्ये गुंतली गेलेली आहे. एकतर तिला सत्य सांगता येत नाहीये आणि ती का म्हणून घाबरते तेच समजत नाहीये. मग आता जीवा नंदिनीला असं म्हणतो की नंदिनी, मला असं वाटतंय की पिहूला ना आता काउन्सिलरची गरज आहे, कारण काउन्सिलरच तिच्या मनातलं जे काही गुंतलं गेलेलं आहे ते बाहेर पडेल. मग आता नंदिनी म्हणते की बरोबर, आपण आता हे लवकरच घरच्यांना सांगायला पाहिजे की एक काउन्सिलर आपल्याला पिहूसाठी बघायचा आहे. मग आता त्यांचं बोलणं चालू असताना ही वसू आता तिथे आलेली असते आणि रम्या आणि जीवा जेव्हा हॉलमध्ये हे मानिनीला सांगत असतात तेव्हा पिहू पण तिथेच आलेली असते. आणि आता वसूला पाहून आता पिहू खूप अशी दचकते, खूप घाबरते आणि हे आता नंदिनी पाहून घेते. आणि नंदिनीला थोडा डाऊट येतो की पिहूला आता वसू आणि रम्याबद्दल काहीतरी नक्कीच काहीतरी समजलंय किंवा मग त्यांच्यामुळे पिहूला काहीतरी त्रास झालाय आणि म्हणूनच पिहू घाबरली. तेव्हा आता मला हे सत्य त्या दोघी समोर नसताना पिहूच्या मनातलं काढावंच लागेल. तर मग आता रम्या आणि वसू हे दोघी ऐकत असतात तर नंदिनी मानिनीला सांगत असते की आई, जीवा म्हणजे हे असं म्हणाले की पिहूसाठी आपण काउन्सिलर बघायला पाहिजे, कारण तिच्या मनात नक्की काय गुंतलं गेलेलं आहे ते ती मोकळंच करत नाहीये मन, आणि ती घाबरली आणि तिला जे सांगायचं आहे ना ते आपल्याला सांगितल्यावर त्याचा काहीतरी वेगळा परिणाम होईल किंवा घरातलं वातावरण बिघडू शकतो अशी काहीतरी घटना आहे. त्यामुळेच पिहू ही गप्प बसलेली आहे. मग आता पिहू ही तिच्या रूममध्ये एकटीच बसलेली असताना नंदिनी आता तिच्या रूममध्ये जाते आणि आता पिहूला म्हणते की पिहू बाळा, तू का रडत असतेस सांग ना. मी कालपासून बघते तू सारखी रडत असतेस. काय झाले मला सांगशील का? हे बघ, मी तुझ्या एका ताई, तू मला ताई मानतेस ना, मी तुझ्या ताईसारखी आहे ना. मग पिहू मला लवकर सांग की तुला काय प्रॉब्लेम आहे, कोणामुळे तुला त्रास झालाय, तुला कोणाचं काही म्हणजे सत्य समजलंय का? आता नंदिनी एकदम मेन पॉईंटवर असते आणि एकदम इम्पॉर्टंट ट्रॅकवरतून ती आता पिहूच्या मनात नक्की काय चाललंय ना हे काढण्याचा प्रयत्न करत असते. पण मग आता पिहू ही काहीच बोलत नसते. पण आता पिहूला कुठेतरी असं वाटतं की नंदिनी ताई आपली आहे, ती कदाचित आपलं जे काही मनात साचलेलं आहे ते समजून घेऊ शकते. म्हणूनच पिहू आता नंदिनीला म्हणते की मला एक सत्य म्हणजे जे सांगायचं आहे ना ते सांगायला मी घाबरते. मग आता नेमकं नंदिनी आणि पिहू बोलत असतानाच ही वसूमध्येच तिथे टपकते. आता वसू टपकले म्हटल्यावर पिहू जरा घाबरते, कारण आता तिला ज्या व्यक्तीबद्दल सांगायचं तोच व्यक्ती समोर उभा आहे. म्हणून ही पिहू घाबरते आणि नंदिनीला काहीच सांगत नाही. कारण आता वसू लगेच विषय बदलवत म्हणतात की नंदिनी, अगं करू दे तिला आराम, ती लहान आहे ना, तिला त्रास होतो, असं म्हणून नंदिनीचं बोलणं अर्धवट राहून जातं. पण नंदिनीला संशय आलाय की अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे रम्या किंवा मग वसू आत्यांबद्दलच आहे की जी पिहूला आपल्या घरच्यांना सांगायची आहे पण तिची हिंमतच होत नाहीये. तेव्हा आता हे सत्य मी लवकरच तिच्याकडून शोधून घेणार आणि त्यासाठी मी एका काउन्सिलरला पण इथे आणणारच, असं म्हणून आता देशमुखांच्या घरी एक काउन्सिलर येणार आहे जे पिहूबद्दल जाणून घेण्यासाठी. तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणार आहोत आपण उद्याच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर असे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढे आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण मानिनीमुळे नंदिनी आणि काव्य हे दोघींनीही घरात आता शांत राहायचं ठरवलंय, कारण घरातल्यांना ऑलरेडी एका डिवोर्समुळे खूप त्रास झालेला आहे आणि आपण अशी गोष्ट करायची नाही की त्यामुळे मानिनी दुखावल्या जातील. आणि म्हणूनच त्यांनी असं ठरवलंय की आपला राग बाजूला ठेवायचा, आपल्या डिवोर्सचं सत्यसुद्धा लांब ठेवायचं आणि आपण आता 6 महिने एखाद्या फ्रेंड्ससारखं ह्या जोड्यांबरोबर राहायचं.
म्हणजे काव्याने पण असंच ठरवले पारत बरोबर, तर नंदिनीने पण जीवाबरोबर असंच फ्रेंडशिप आहे असं समजून राहण्याचं ठरवलंय. पण बाहेर ते वातावरण वेगळं ठेवायचं असं सुद्धा आता ते दोनही जोड्या एकमेकांना सांगत असतात. तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओचा रिव्ह्यू तुम्हाला अपलोड केल्यावरती म्हणजे वेळेवर पाहायला मिळेल. नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं येईल आणि मग तुम्ही लगेच ते पाहू शकतात. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.